अक्षरशः जे फलटण मध्ये ही घटना घडली ते फलटण शंभू राजेंचा आजोळे शिवाजी महाराजांची ती सासरवाडी आहे। त्या फलटण मध्ये अशी दुर्दैवी घटना घडते आणि एवढ्या वाईट पद्धतीने तुम्ही फक्त परळी बदनाम केली। परळीपेक्षा जर एखाद्या कारखान्याचं वसुली सेंटर पोलीस स्टेशन होत असेल आणि खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे घरगडी असल्यासारखे जर पोलीस काम करीत असतील आणि फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे 250 BP झाला तरी तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट द्या, हा जर डॉक्टरांच्यावर दबाव आणला जात असेल तर मला वाटतं हे परळीला लाजवेल असं कृत्य हे झालेलं आहे आणि हे सगळे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत। मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, फलटण, दहिवडी, त्याच्या पलीकडे जर तुम्ही गेले तर मसवड, हे जे पोलीस स्टेशन आहेत ना, हे सगळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या कार्यकर्ते जे पोलीस स्टेशन आहेत ना, हे घरगड्यासारखे काम करतायत। अनेक खोटे गुन्हे, अॅट्रॉसिटी सारखे पत्रकारावर जो ह्यांच्या विरोधात बोलल, जे अधिकारी कर्मचारी ह्यांचं ऐकणार नाही, नियमाप्रमाणे काम करील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्याला मानसिक त्रास द्यायचा, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, त्याला जेलमध्ये घालायचा, हा एकमेव कार्यक्रम फलटण पोलीस स्टेशन, लगतचं मसवड पोलीस स्टेशन, दहिवडी पोलीस स्टेशन, ह्या पोलीस स्टेशन मध्ये सर्रास चालतं। माझी पत्रकाराला विनंती आहे की तुम्ही थोडं जाऊन जर बघितलं तर कशा पद्धतीने खोटे गुन्हे या ठिकाणी दाखल होत आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे जे नेते मंडळी आहेत, आमदार, खासदार, मंत्री आहेत, ते घरगड्यासारखे पोलिसाचा कसा वापर करायला लागलेत, हे दुर्दैवी तुम्हाला चित्र बघायला भेटेल। आणि ह्या दुर्दैवी ह्या जबाबदारी